नमस्ते, मी सुजाता. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि संध्याकाळचे 4:15 वाजलेत. म्हणजे शाळू दिवस असल्यामुळे खूप लवकर दिवस मावळते. झोप काढून सगळं स्वयंपाक वगैरे आवरून सकाळपासून काही शूट घ्यायचं मला झालं नाही. आता टी टाईम चहा घ्यायला लागलो आहे आणि मग फोन केला आहे, कारण खूप लोड कामाचा होता. 2 दिवस कार्यक्रमामुळे सगळे कामातच गेले. चाललं आहे बघा आता चहानी असं बटर आहेत बघा, मसाला बटर, जिरा बटर खायची छोटी भूक, खायचं चालू आहे. हे बघा मस्त असं जिरा बटर आणि चहा चालले खायला. या सगळेजण चहा घ्यायला गरम गरम. 6:30 संध्याकाळचे वाजले आणि बासुंदी पॅकिंग चाललंय आमचं इकडं. संध्याकाळचे 6:30 वाजले. लास्ट शेवटचा गुरुवार आहे आजचा. आम्हाला आले सुद्धा आमच्या भावकीला. कालच आमच्यातल्या आजी वारलेत, पण आमचं बासुंदीचं पॅकिंग चाललंय बघा. ही बासुंदी पॅकिंग की देरबाळा इकडं. हे बघा बासुंदी पॅकिंग चालले, कारण शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे. 7 वाजलेत आणि सगळं झाले बघा. बासुंदी पॅकिंग सगळं पॅकिंग आता झालेली झाले. यशनं दुकानात घेऊन गेलाय बॅगा, आणि राहिलेल्या बॅगा बघा ठेवलेत मी ह्याच्यात. भरून ठेवले सगळ्या बासुंदी बॅगा. बासुंदी 5 वाजल्यापासून बसलेलो. 7 वाजले, 6:45 झाले पॅकिंग सगळं. एक 15 किलो बासुंदी होती. झालं पॅकिंग सगळं. हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळचे 9 वाजलेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झाले. भांड्यांचा ढीग ठेवलेला आहे तसा, कारण खूप कंटाळा आला आहे. 5 वाजल्यापासून पॅकिंगला बसलेलो मी. बासुंदीचं पॅकिंग होतं आपलं, आणि 6:30 वाजून गेलेले पॅकिंग आवरेपर्यंत. नंतर स्वयंपाक, रॉकीचं जेवण वगैरे सगळं. मिस्टर काय जेवायला आज पण नाही आहेत घरात, कारण ती सवाष्णींचा कार्यक्रम आहे तिकडं मोठेमळ्यांच्या तिकडे गेलेत. आणि मी आणि यश दोघंजण जेवायला. यशला पाहिजे होता अख्खा मसुरा. आमच्या इथं हॉटेल खूपच आहेत, त्यामुळे हॉटेल्सला गेला आहे तो अख्खा मसूर आणायला. आणि मी चपात्या भात बनवून घेतले सगळं, आणि लागलो याची वाट बघायला. चाललं आता हे सगळं आवरून निवांत क्षण म्हणतं थोडंसं तुमच्याबरोबर बोलून घेऊया, कारण नंतर म्हटलं खूप वेळ होते. नंतर जेवायच्या गडबडीत शूट करायचं राहूनच जाते, म्हणून 2 मिनटं म्हटलं बोलून घेऊया तुमच्याबरोबर. आम्हाला आले सुद्धा, मी टिकली लावलेली नाही, त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेलच. माझ्या सवासणींचा कार्यक्रम झाला ते बरं झालं, नाही तर माझ्या सवासणी ह्या वर्षी पण माझ्या अडकून पडल्या असत्या. कारण आता सुतक आले 12 दिवस, तर आम्हाला तर काही चालत नाही करायला. 12 दिवसानंतर पौष महिना. आता आपला शुक्रवारी उद्यापासूनच लागतोय पौष महिना. पौष महिन्यात काही सवासणी चालत नाहीत आपल्याला घालायला. मग नंतर मे महिन्यात अखंड मेपासून सवासणी घालायला चाललेल्या. मे महिन्यापासून पाऊस चालू झाला ते नोव्हेंबरपर्यंत, दिवाळीच्या पुढेपर्यंत पाऊस चालूच होता. त्यामुळे मला सवासणी माझ्या राहून गेलेल्या त्या आत्ता एका दिवसाच्या ह्याच्यावरती मी मंगळवारी सवासणी घालून घेतल्या, आणि बुधवारी तर आमच्या इथल्या त्या आजी आमच्या भावकीतल्या एक्सपायर झाल्या. त्यामुळे माझ्या सवासणी झाल्या, आणि म्हणजे माझं ह्या वर्षीचं तर काम पूर्ण झाले. चला तर मग झाले सगळं काम. आता बघूया इथून पुढं माझं काय चालू राहते ते काम. 9:15 वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू मसुरा, कांदा, चपाती आणि भात असा आजचा जेवणाचा मेनू आहे. आणि थंडीमुळे हातांची खूप हालत बेकार झालेली आहे. या सगळेजण गरम गरम जेवायला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.